नमस्कार सर्वांना. तुम्हाला आज आमच्याकडे आलूचा कट्टा आणलेला आहे. तुम्ही बघू शकता 50 किलोचा आलूचा कट्टा आहे हा. तर मागच्या ब्लॉगमध्ये जसं आम्ही सांगितलंच होतं की वाळवणीच्या पदार्थाला सुरुवात झाली आहे, त्यासाठी 50 किलोचा कट्टा बनवलेला आहे. आणि त्यातून आम्ही आज काही किलो मोजून घेणार आहे आणि काही मी मोजून घेणार आहे. बटाटा मी 20 किलो आलू घेतलेले आहे, बघू शकता. आता सोनालीसाठी मी मोजून घेणार आहे 10 किलो. माझ्यासाठी 10 किलो मोजून घेतला, कारण एशामुळे मला काही जास्त काही करायला मिळणार नाही आहे, त्यामुळे फक्त 10 किलो. आमची एशा पण आलेली आहे आलू मोजण्यासाठी. एशा इकडे हे बघ काय. 10 किलो मी आलू मोजून घेतलेले आहे. आता 10 किलो आलूमध्ये काही साबुदाण्याचे पापड, आलू साबुदाण्याचे चकल्या असं आता वाळवणीचे पदार्थ आम्ही हळूहळू करणार आहोत आणि तसे व्हिडिओ अपलोड करायचे. आलू मोजून झाले आहेत आमचे. आता आम्ही स्वयंपाकाची तयारी करतो. तर मी मिरचीचे 2 प्रकार करते आहे. जसे ढोबळी मिरचीची भाजी करते, म्हणजे शिमला मिरचीची भाजी आणि मिरचीचा पकोडा. कुकर करून घेतलेला आहे. एकीकडे शेंगदाणे भाजून घेऊन दिलं, एकीकडे मिरची पकोड्याचं सारणासाठी या वाटीने 1.5 वाटी बेसन घेऊन ठेवलं आणि चपातीसाठी गव्हाचं पीठ भिजवण्यासाठी पीठ घेऊन ठेवलेलं आहे. आणि हे बघू शकता, मी भाजीचं सगळं एक बरोबर पूर्ण चिरचार करून ठेवलेलं आहे. मला सर्व असं व्यवस्थित एकत्र चिरून ठेवलेलं आवडतं, म्हणजे सरीसरीने एक पदार्थ करायला बरं होते. एकीकडे मी भाजीचं चिरून घेतलं, तर एकीकडे मिरची पकोड्याचं सारणासाठी जे मला लागणार आहे ते साहित्य रेडी करून घेतलं. जसं कोथिंबीर आहे, बारीक चिरलेला कांदा आणि ही लसण, जिरं, कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट करायसाठी मी एक बारीक चिरून ठेवलेला आहे इथे. तसेच आल्या लसणाच्या पेस्टसाठी मी इथे जिरं, कोथिंबीर, लसण आणि छोटा अर्धा इंचाचा आल्याचा तुकडा असा यामध्ये टाकून घेतलेला आहे. एकीकडे आलं लसूण जिरं याची पेस्ट करून घेतली आणि एकीकडे शेंगदाण्याचा कूट करून घेतला. शेंगदाणे भाजताना मी जरा जास्तीचे भाजून घेते, म्हणजे कूट करून ठेवला की तो कशासाठी पण वापरता येतो. जसा हा मी तिळाचा कूट करून ठेवलेला आहे इथे. जेव्हा वाटलं आपल्याला कुठल्या भाजीत वगैरे टाकायचं असेल, फराळासाठी काही वापरायचं असेल तर आपल्याला सहज वापरता येतो. म्हणून मी करताना तिळाचा असो की शेंगदाण्याचा असो हा कूट नेहमी जास्तच करून ठेवते. भाजीला फोडणी घातलेली आहे. कांदा, टमाटर, लसूण जिऱ्याची पेस्ट टाकून घेतलेली आहे. तसंच आता यामध्ये तिखट, हळद, मीठ, थोडंसं आमचूर पावडर आणि हिंग हे सोबतच मी एकत्र फोडणीमध्ये घालून दिलं. आणि हे आता थोडा वेळ आपण मऊ होईपर्यंत, कांदा टमाटर थोडा मऊ होईपर्यंत त्यातच राहतो. यात मी शिमला मिरची घालून घेतली आणि मी हे आता भाजी मंद आचेवरती अशी शिजू देणार. आणि ती शिजत आली, 90% भाजी शिजत आली की मग आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून ती एक हात मिनटं अशी सुरू ठेवणार मंद आचेवर आणि मग गॅसचा जाळ हा बंद करून देणार. इकडे कणिक भिजवून ठेवलेली आहे आणि कणकीवर बघू शकता तुम्ही अशी बोटं उमटवून ठेवली आहे. माझी आजी लहानपणी सांगायची की लक्ष्मीची बोटं ही कणकीवर उमटून ठेवलेली पाहिजे, तो कधीही असा कणकीचा उमटा दिसायला नको. आणि एकीकडे मिरची पकोड्यासाठी मी इथे बेसनामध्ये हळद, चवीपुरतं तिखट, मीठ आणि ओवा घालून घेतलेला आहे. सर्वप्रथम नैवेद्यासाठी मी अशी साखरेची पोळी लाटून घेतलेली आहे. साखरेची पोळी करून रेडी आहे.
घरचं तूप संपलेलं होतं, त्यामुळे मी भैयाच्या दुकानातनं गोवर्धनचं तूप आणलं. छान असतं म्हणाले ते टेस्टला, तर आज मी तेच वापरलं आहे साखरेच्या पोळीसाठी. असं मी नैवेद्याचं ताट बनवून देवाला नैवेद्य दाखवून दिलेलं आहे. हे आहे मिरची पकोड्याचं स्टफिंग. यामध्ये मी 2 मध्यम आकाराचे आलू बॉईल करून किसून घेतले आहेत. अर्थातच कोथिंबीर घेतलेला आहे, बारीक चिरलेला कांदा आणि मगाशी दाखवलेले तुम्हाला कोथिंबीर, लसण, जिरं आणि मिरची ह्याची पेस्ट, हळद, चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडासा चाट मसाला टाकून घेतला. आता हे मिश्रण मी एकत्र करून घेते. असं हे स्टफिंग मी या पोखरून घेतलेल्या मिरच्या मी पोखरून घेतला, यातलं बी काढून घेतलं आणि हे स्टफिंग मी असं यामध्ये भरून घेतलं. आणि आता या बॅटरमध्ये अर्थातच असं छान मी मुद्दाम पेल्यामध्ये सारण घेतलं, त्यामुळे मिरची कशी सरसकट छान डीप होते आणि अशी सोडल्या जाते. इथे हे मिरचीचे पकोडे बनवून रेडी आहेत, तुम्ही बघू शकता. मिरची पकोड्याची सेम रेसिपी मी दुसऱ्या पद्धतीने करून पाहिली आहे. याला राजस्थानी मिरची पकोडा असंही म्हणतात. तुम्ही बघू शकता, मी सारण आत बाहेरून दोन्हीकडून असं भरून मग बेसनाच्या सारणात डीप करून असा सोडलेला आहे. राजस्थानी मिरची पकोडा बनवून पण रेडी आहे. आज पकोड्याचे 2 प्रकार बनवले, एक सारण आतमध्ये घालून आणि आतून बाहेरून लावून असं. तर चला मग आता हे पकोडे घेऊन मी ताईकडे खाली जाणार आहे. चला ताईच्या किचनमध्ये. ताई ठीक आहे, मिरची पकोडे. ताईने काय बनवलं आहे आज? अच्छा, अरे वा, मसाले भात, शिरा आणि कढी. मला देशील थोडासा मसाले भात? आमची ताई मसाले भात 1 नंबर बनवते, काही पाहावं नाही लागत बिलकुल. माझ्या हातचे मिरची पकोडे खाऊन बघ. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? लाईक, शेअर, कमेंट करून नक्की कळवा. आणि आमचे व्हिडिओ कमेंट स्किप न करता नक्की कंटिन्यू बघा. कंटिन्यू. हो आली. बाबा आवाज देतात आहे ताईला. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.